पिट्टी इंजिनिअरिंग कामगार संघटनेतर्फे आपल्या इथे धरणे आंदोलन मोर्चा आहे, तर काय मागण्या आहे, काय बोलणार? आपल्याकडे संभाजीनगरमध्ये एक पिट्टी इंजिनिअरिंग लिमिटेड नावाची जी कारखाना आहे लिंबे जळगावला, त्या कारखान्यामध्ये जवळपास 1,500 कामगार काम करतात. त्यापैकी जवळपास 250 कायमस्वरूपी कामगारांनी पिट्टी कामगार संघटनेची स्थापना केली. त्याचं कारण असं होतं की मागच्या 6 वर्षापासून त्या कारखान्यामध्ये किमान वेतन दिलं जात नाही, ओव्हरटाईम डबल दिल्या जात नाही किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये कामगारांना कुठल्याही त्यांच्या सोशल सिक्युरिटीच्या ज्या काही त्यांचे अधिकार असतात त्याच्या कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी केल्या जात नाही. या कारणाने इथे ज्यावेळेस कामगारांनी कामगार संघटना स्थापन केली व त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर 1 दिवसाचे हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. जर संबंधित व्यवस्थापनाला जर त्याची जाग अजूनही आली नाही तर पुढच्या येणाऱ्या भविष्य काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल व त्यानंतर एक वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे क्रांती चौक ते कलेक्टर ऑफिस येथे सर्व कामगार वेळ प्रसंग पडले तर चंडीबाणीवर एक भव्य मोर्चा काढण्यात येईल. त्यामध्ये सगळे MIDCतले सगळे कामगार याच्यात सहभागी होतील. आपलं म्हणणं असं आहे, खोट्या तक्रारीमध्ये कामगारांना अडकवणे, मानसिक त्रास देणे, कामावरून कमी करणे, खोटे आरोप लावून नोटीस पाठवणे, तर त्यांना जॉब विचारणार असं कोणीच नाही का? त्यांना जबाब विचारण्यासाठी आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेबांशी भेट घेतली होती. त्यांच्याकडूनही आम्हाला पाहिजे तसा काही रिस्पॉन्स भेटला नाही. त्यानंतर संबंधित जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये आतापर्यंत 7 ते 8 कामगारांनी प्रत्यक्ष तिथं लेखी स्वरूपात तक्रारी नोंदवलेल्या आहे. त्यावरही आतापर्यंत कुठलीही कारवाई झाल्याचे आम्हाला आमच्या निदर्शनास आलेले नाहीये. आणि जवळपास असं बघितलं तर एक प्रकारे पोलिसांच्या कारवाईचा व्यवस्थापन फायदा घेऊनच कामगारावर दबाव आणण्याचा प्रयत्न करते असं आमचं स्पष्ट मत आहे. तर सरकारची जी कंपनी सरकारची दिशाभूल करत आहे का? दिशाभूल तर करतच आहे, शिवाय सगळे शासनाचे फायदे घेऊन इथं कामगाराची लूट करत आहे. याच्यामध्ये ऍक्च्युली तसं बघितलं तर स्थानिक लोकांना रोजगार मिळावा अशी भूमिका कायम सरकारने घेतलेली आहे. परंतु इथं जर बघितलं तर ह्या 250 कामगार जर वगळले तर बाकीचे सगळे जवळपास कामगार सगळे परप्रांतीय बाहेरच्या राज्यातले आलेले कामगार आहेत आणि त्यांनाही अगदी एका रूम मध्ये टोळ्याच्या टोळ्या आणल्या जातात. त्यांचं खाण्यापिण्याची व्यवस्था तिथंच केल्या जाते आणि त्याचाही कायद्याचं पालन केलं जात नाहीये. लेबर कमिशनर ऑफिस कडून त्याचीही चौकशी होणं गरजेचे आहे. सर, आपली मागणी मान्य झाला की आपले पुढचे टोकाचे पाऊल कोणते असेल? जर आमची मागणी झाली नाही तर शेवटचं जे टोकाचं पाऊल आहे ते असं आहे की क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे जो काही मोर्चा निघणार आहे त्या मोर्चामध्ये सर्व कामगार त्यांचे कुटुंब लेकरा बाळासहित ते मोठा वेगळ्या प्रकारे मोर्चा काढणार आहे. आजपर्यंत काढले गेलेलं नाही. त्याच्यापेक्षा वेगळ्या भूतोन भविष्य असा मोर्चा तो राहणार आहे. आपलं नाव सर? जगदीश शिवराळे, अखिल भारतीय छावा श्रमिक संघटना. धन्यवाद. कोण मत देणार नाही.